तर आज आपण आहे ना शेगाव कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी ना 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता। त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मी मीठ घालते आणि याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। छान आपल्याला आता याला मिक्स करून घ्यायचं। आता बघा तेल आणि मीठ व्यवस्थित त्याच्यात मिक्स झालेलं आहे। आता आपलं पीठ तयार झालंय की नाही, म्हणजे मोहन व्यवस्थित लागले की नाही ते कसं बघायचं। तर बघा असं हे मूठ करून घ्यायची। ही मूठ आपली जर व्यवस्थित होत असेल म्हणजे मोहन व्यवस्थित झालेलं आहे। नाहीतर तुम्ही अजून याच्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून पीठ व्यवस्थित मोहन लावून घ्यायचं पिठाला। हे बघा आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेते। आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचं, एकदम घट्ट पण नाही करायचं, मीडियम ठेवायचं। व्यवस्थित मळून झालेलं आहे हे। आता ह्याला आहे ना अर्धा तास मी झाकून ठेवते, म्हणजे हे छान भिजलं जाईल। अर्धा तास आपण याला असं झाकून ठेवूया। आता पुढचा मसाला तयार करूया आपण। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, मसाला तयार करायचा आहे। तर इथे मी 1 चमचा धणे घेतला, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घेतले। याला आपल्याला थोडंसं कढईमध्ये ना भाजून घ्यायचं आहे। तर ह्याला आपण कढईमध्ये थोडं भाजून घेऊया। बघा हे चांगलं भाजून झालेलं आहे। आता मी ह्याला काढून घेते आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करायचं आहे। आता हे थंड झालेलं आहे, मी ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेते। हे बघा मी मिक्सरमधून हे वाटून घेतलेलं आहे। आज मिक्सरमध्ये आपल्याला ना इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या 2 छोट्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याची पण आपण हे करून घेऊया, पेस्ट करून घेऊया। तर हे बघा मिक्सरमधून मी असं हे बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे मी परत कढई गरम करायला ठेवलेली आहे। आपण जो मसाला घेतला आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे, केलेला मसाला। तर या कढईमध्ये मी अर्धा पळी तेल घातलंय। तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी। जिरं मोहरी तळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे आता कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीचं वाटण केलं ते घालूया। चांगलं परतवून घेऊया हे। हे परतून झाल्यानंतर आपण जो हा मसाला केला होता तो टाकूया, धणे, जिरे आणि बडीशेप। हे परतताना ह्याच्यामध्ये आपण थोडे तीळ घालूया। ह्याच्यात 1 चमचा मी तीळ घालते। चांगलं परतून घ्यायचे तीळ पण ह्याच्यामध्ये। सगळं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घालते। बेसन छान भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये। 1 मिनिट बेसन परतून घेतलेले। तर आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडासा गरम मसाला घालूया, थोडंसं लाल तिखट, मिरची ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे चवीपुरतं, आणि पाव चमचा हळद घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि थोडं मीठ चवीप्रमाणे, आपण ऑलरेडी पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने आपण मीठ घालायचं याच्यात। आता हे ना थोडं भाजून झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपण आता पाणी घालूया। पाणी लागेल तसं घालायचं आहे। आधी थोडंसं असं हाताने शिंपडायचं, मिक्स करायचं। जसं लागेल तसं घालायचं, एकदम नाही घालायचं, नाही तर ते पूर्ण ओलं होऊन जाईल। आता थोडं करून घालूया आपण पाणी। ह्याला मी थोडं करून पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे। म्हणजे साधारणतः 4 ते 5 चमचे पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवर त्याला 5 ते 7 मिनिटं आपण वाफवून घ्यायचंय। याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेऊया। आता 5 मिनिटं झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया। हे चांगलं भाजलं गेलेलं आहे ते। आता आपण गॅस बंद करूया
आणि कचोऱ्या करायला घेऊया। आणि हे सारण थोडं आधी आपण थंड करू, मग कचोऱ्या। हे पीठ पण आपलं तयार झालेलं आहे। ह्याला एकदा मी आता मळून घेते। परत पीठ मी परत एकदा मळून घेतलंय। आता ह्याचा एक छोटासा गोळा करून घेते, जेवढा हवा तेवढा। बघा एवढा मी गोळा घेतलाय। आता आपण पुरणाची पोळी करायला जशी याची पारी करतो ना, तशी पारी करून घ्यायची। याची मध्ये जाड ठेवायचं आहे आणि कडेने ह्याला आहे ना पातळ करायचं आहे। तशी मी पारी करून घेते। बघा इथे मी पारी करून घेतलेली आहे। आता यात आहे ना आपल्याला सारण भरायचं। अगदी सारण छान असं भरून आतमध्ये असं दाबून दाबून भरायचं। जास्त पण एकदम भरू नका, नाहीतर मग काय होईल, तेलामध्ये ती कचोरी फुटेल। जितकं शक्य होईल तेवढंच भरा आणि हे असं बंद करायचं। बघा आता हे बंद करून हे जे वरचं टोक आलेलं आहे ते असंच आतमध्ये आपल्याला दाबायचं आहे। आणि ह्याला आहे ना पोलपाटावर असं थोडं थोडं आपण दाबून घेऊया आणि लाटण्याने अलगद हाताने याला थोडंसं असं पसरवून घ्यायचं आहे। जास्त दाबून नाही भर करायचं आहे। तर हे बघा थोडंसं मी मोठं करून घेतलेलं आहे। हे बघा चांगली आपली कचोरी तयार झालेली आहे। मी ऑलरेडी तेल तापायला चांगलं तापलं आहे आणि आता मी गॅस कमी केला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये कचोरी सोडूया। स्लो गॅसवरतीच आपल्याला ही कचोरी फ्राय करायची। तेल चांगलं तापवून घेतल्याच्या नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे, सॉरी स्लो करायचा आहे। तर हे बघा स्लो गॅसवरती मी आता कचोरी टाकली याच्यात। हे बघा छान अशी वरती आली आहे। ह्याला स्लो गॅसवरती चांगलं आपण आहे ना तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतूनही चांगली ती भाजली जाईल। दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया आणि असं वरती थोडं थोडं तेल घालायचं, म्हणजे ती मधल्या बाजूला सुद्धा चांगली भाजली जाईल। बघा छान फुगली आपली कचोरी। हे बघा छान तळली गेली आपली कचोरी, मस्त फुगली सुद्धा आहे। दोन्ही बाजूने मस्त लालसर अशी भाजली गेलेली आहे। मग त्याला आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या करून घेते। हे बघा किती छान झाली आहे। तुम्हाला आणखी सुद्धा आहे, दोन्ही बाजूने मस्त लालसर अशी भाजली गेलेली आहे। मग त्याला आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या करून घेते। हे बघा किती छान झाली आहे। तुम्हाला आणखी करून